या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे 2014च्या ईस्थर अनुया अत्याचार आणि हत्या प्रकरणाची बातमी। आरोपी रिक्षा चालकाची सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। आरोपी रिक्षा चालकाला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती, पण ही फाशीची शिक्षा रद्द करत सुप्रीम कोर्टाकडून या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 2014चं ईस्थर अनुया अत्याचार आणि हत्या प्रकरण या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, आरोपीला ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द करून आता त्याची सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। नक्की कुठल्या बेसिसवरती हे करण्यात आलेलं आहे या संदर्भात माहिती मिळाली आहे का? नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली मुंबईतील गोरेगावमध्ये एक बलात्काराचं प्रकरण घडलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणावर पोलिसांनी तपास केला। त्या संदर्भात 2015 मध्ये सेशन्स कोर्टाने मुंबईच्या फाशीची शिक्षा निर्भया रेप केस सोबत याची तुलना केली होती। त्यानंतर 2018 साली आरोपी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपिलात गेले असता मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा कायम ठेवली, परंतु आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणातील मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ते या शिक्षेतून या सगळ्या आरोपीला निर्दोष मुक्त केलेले आहे। आता याचं जेव्हा डिटेल जजमेंट येईल त्यावेळी नेमकं कळू शकेल की नेमकं सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या रिझनिंगच्या आधारे हे केलेलं आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणण्यास नकार दिलेला आहे की ज्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते। सोमेश, अर्थातच रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय हे तर स्पष्टच आहे, पण त्याचबरोबर निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे हे काहीच आश्चर्यकारक नाहीये का? नक्कीच यापूर्वी उच्च न्यायालयाने आणि सेशन्स कोर्टाने ज्या प्रकरणामध्ये आरोपीला कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला होता त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने अशा स्वरूपाचा आदेश का दिला हा एक प्रश्न आहे, परंतु जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे डिटेल जजमेंट येत नाही या प्रकरणातलं तोपर्यंत रिझनिंग नेमकं सांगता येणार नाही। पण शक्यता आहे की त्या प्रकारचा तपास झाला होता त्या तपासामध्ये काही ना काही त्रुटी राहिल्याची शक्यता आहे। ज्या आधारावरती त्यावेळेस शिक्षा देण्यात आली होती तो आधार आणि त्या संपूर्ण ज्या पुराव्यांचा आधार घेण्यात आला होता ते पुरावे पुरे असू शकतात अशी देखील शक्यता आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये अशा स्वरूपाचा आदेश दिलाय की या आरोपीची यामध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे। धन्यवाद सोमेश, यातल्या आणखीन डिटेल्स जेव्हा कळतील तेव्हा तुमच्याकडनं आम्ही समजून घेऊ। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।